याजसाठी केला होता टहास, याजसाठी केला होता टहास, शेवटचा आदेश गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि बाबा ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळालाय, त्याला या जगातून जाण्याचाही दिवस मिळालाय। नवे ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यू सुद्धा आहे, नवे ज्याचा उपज नाही त्याचा एक दिवस निम्न सुद्धा आहे, नवे ज्याला या जगातला पहिला दिवस मिळाला अमोलजी महाराज त्याला शेवटचा दिवस सुद्धा मिळाला। आणि तो शेवटचा दिवस आमच्या जीवनातला कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीने गोड केला। नवे परमार्थातल्या साधनेची, परमार्थातल्या 8 तासाची, परमार्थातल्या नामचिंतनाची फलश्रुती नेमके काय होते तो पटवून देणारा 4 चरणाचा अभंग आहे विढाला। आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबरे शेवटच्या दिवसाचं वर्णन करतायत। तसं पाहायला गेलं तर मृत्यूलोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली, बरोबर। मृत्यूलोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली, पण विनेकरी बाबा प्रत्येकाला जीवन नावाची संधी कळाली असं मात्र अजिबात नाही। आणि ज्यांना जीवन नावाची संधी कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला काळ सार्थ करून आपला शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला। महाराज म्हणतात तसं पाहायला गेलं त्या मृत्यूलोकात आम्हालाही जीवन नावाची संधी मिळाली, आम्ही वैकुंठवासी आलो याची गावी, आम्हालाही मृत्यूलोकात जीवन नावाची संधी मिळाली। पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर अमोलजी महाराज आम्ही शांत बसलो नाही, आम्ही काय केलं, जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायी न गुणतय। ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म आम्हाला दिलाय त्या भगवंताचा आम्ही आयुष्यभर गुणानुगान अजून कमी करा, आयुष्यभर भजन करण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्याची फलश्रुती अशी झाली आमचा शेवटचा दिवस गोड झाला। यासाठी केला होता कशासाठी, शेवटचा दिवस गोड व्हावा। तुकोबराय झाला का हो? तुकोबराय म्हणतात झाला म्हणून तर बोलतो शेवट तो भला माझा बहु गोड झाला, पण कधी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या। तुकोबराय तुम्ही म्हणताय शेवट गोड करायचा आहे, आमची सर्वांची बसलेल्यांची धावपळ कशासाठी चालले, आपला प्रत्येकाचा शेवटचा दिवस गोड व्हायला हवा। पण मी गोड बोलून जाईल, सगळेजण बोलायला अशी अपेक्षा करतो। आतापर्यंत जर 100 वर्ष साधाची कीर्तनं तुम्ही तुमच्या आयुष्यात ऐकली असतील तर कमीत कमी त्यातली 25 कीर्तनं यासाठी केला होता 8 तास किंवा शेवट तो भला या अभंगावरती ऐकली असतील। मग मला एक सांगा, संत महात्मे आतापर्यंत सांगत आहेत माणसाच्या जीवनातला शेवट काय पाहिजे, गोड पाहिजे। गायक मंडळी आम्ही कीर्तनकार रोज कीर्तनात सांगतोय माणसाच्या जीवनातला शेवट काय पाहिजे, गोड पाहिजे। बसल्या बसल्या तुम्ही सुद्धा म्हणताय आपला शेवट वाईट पाहिजे, झोपलायत का? हा मग जरा माना हलवा की, हा असं मवा पडल्याने बसू नका मोकरा मुसाव। हा म्हणजे प्रत्येकाची इच्छा काय, माझा शेवटचा दिवस जीवनातला काय पाहिजे बाबा, गोड पाहिजे। प्रत्येकाचा 8 तास त्यासाठी चाललाय, माझा शेवट काय पाहिजे, गोड पाहिजे। पण मला एक सांगा, हे जे आपलं रहाड गाडगत चाललंय का शेवटचा दिवस गोड करायचा आहे, शेवटचा दिवस गोड करायचा आहे, शेवटचा दिवस गोड करायचा आहे, हा शेवटचा दिवस म्हणजे असतो नेमका कोणता दिवस? शेवटचा दिवस कळल्यानंतर आम्हाला गोड करता येईल ना, बरोबर ना दत्ता महाराज? शेवटचा दिवस जर आम्हाला कोणता आहे तो कळला तर आम्हाला काय करता येईल, गोड करता येईल। आणि मी शेवटच्या दिवसापासून सुरुवात करणार आहे। मला एक सांगा, शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस? बोला की राव, माणसाचा खेळच असायची, जिथं बोल म्हणे तिथं बोलायची नाही, नको म्हणे तिथं वाटवाट केल्याशिवाय राहायची नाही। एक तर तुम्हाला कीर्तनात कोण बोला म्हणत नाही, मी बोलो म्हणतोय तर तुम्ही बोला नाही। शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता दिवस? कोणती पण संकल्पना तुमच्या डोक्यात असू द्या, सांगा फक्त, म्हणजे माझ्या लक्षात येईल तुमचा काही शेवटचा दिवस तुमच्या दृष्टीने कोणता आहे। बाबा तुम्ही काहीतरी बोलत होतात, मृत्यू, वा बाबा एकदा जोरदार टाळी द्या बाबांसाठी। एवढ्या सगळ्या माणसात तुम्ही धाडस केलं हे विशेष आहे, नाही तर आमच्या पुढे कोणी बोलत नाही, कारण सगळ्याला माहिती महाराज म्हणजे दुईतोंडी मांडुळ आहे, एकीकडून असं जाईन आणि एकीकडून असं जाईन, कुठून बजावते हे ह्यांचंच उत्तर खरं करणार आहे, बरोबर आहे ना? बाबा तुम्ही वाट करून दिली मला, आता वाट करून दिल्यानंतर आता चालणं माझं काम आहे। तुम्ही म्हणताय माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस म्हणजे मृत्यू आहे, म्हणजे तुम्ही नाही इथं बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्यात तोच विषय शेवटचा दिवस म्हणजे काय, काय बाबा, मृत्यू। पण हे उत्तर चुकीचं आहे। हा बरोबर बरोबर, मी सांगितलं झाले आमची जात म्हणजे दुईतोंडी मांडुळ। हा तुम्ही बरोबर बोलताय, पण कुठपर माहिती का, या देहाच्या संबंधानं बाबा मृत्यू हा देहाचा शेवटचा दिवस आहे, पण यातून निघून जातं चैतन्य, त्याचं काय? मग म्हणावंच लागलं नसतं एका योनी कोटी कोटी फेरा, किंवा किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित।
मृत्यू म्हणजे माणसाच्या जीवनातलं शेवट. हा, शरीरचा आहे तिथपर्यंत बरोबर आहे, पण आत्मा शिल्लक राहतो त्याचं काय? बरं चला अजून थोडं पुढं बोलून जाईल. मृत्यूवर जर पीटी मास्तर माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस असता तर मग मला एक सांगा, हा अभंग तुकोबरायानं वैकुंठ गमन झाल्यावरती लिहिला का मृत्यू लोकात असताना? आता बरोबर आहे, असताना लिहिला. मग असताना म्हणताय शेवट गोड झाला म्हणजे मृत्यू असेल काय? मृत्यू असेल काय? एक संकल्पना चुकीची. चला दुसऱ्या विषयाकडे जातो. काय जण म्हणतील महाराज आजचा दिवस म्हणजे माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस, कदाचित याला आपण आत्ममुक्ती दिन असं म्हणतो. पण बाबा प्रत्येकाचंच कर्म एवढं चांगलं आहे काय की मुक्ती मिळेल? प्रत्येकाचीच मुलं अशी का वर्ष साधाला कीर्तन ठेवतायत? प्रत्येकाने एवढं चांगलं कर्म केलंय काय की शेवटचा दिवस गोड होईल? कदापि बरोबर सांगू का, एक जवळजवळ 80% नाही. म्हणजे आजचा दिवस सुद्धा माझ्या डोक्यातून जरा बाजूला जातोय, पण शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता ऐकून जा. भगवंताची भक्ती करत असताना माणसानंच भक्ती करत 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 एक दिवस भगवंतमय होणं, याला म्हणतात माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस. प्रमाण आहे देव पाहवयाशी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. ही भूमिका ज्या दिवशी माणसाच्या जीवनात येते का त्या दिवशी माणूस म्हणू शकतो यासाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा. आणि मोगम बोलणार नाही, तुकोबरायांच्या जीवनातला तो अनुभव आहे. तुकोबराय म्हणतायत माझा देहच प्रत्यक्ष देव झालाय, आकाराशी काही साठावं देह प्रत्यक्ष झाला देव. म्हणून मी म्हणू शकतो यासाठी केला होता टास शेवटचा दिस गोड. मग महाराज आता जीवनाबद्दल काय? महाराज म्हणतायत आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची. ज्याच्या प्राप्तीसाठी आमची धावाधाव चालली होती, ज्याच्या प्राप्तीसाठी आमचं भजन चाललं होतं, तो देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, तो आमचा सखा झालाय. आता याच्या प्राप्तीच्या पलीकडे प्राप्त करायची काही अवस्था जीवनात राहिली नाही. आता आमची धावाधाव सगळी काय झाली? खुंटली, आमची तहान भागली. पण महाराज हे घडलं कशामुळं? नाम मंगलाचे तेने. त्या भगवंताचं मंगलनाम आम्ही कंठामध्ये धारण केलं, आमचा शेवट गोड झाला. पण अमोलजी महाराज ते भगवंताचं नामस्मरण करताना जगानं या तुकोबऱ्याला लई त्रास दिला. मंबाजी बोनं काठीच्या काठीनं मारावं, शिवबा कासराच्या पत्नीनं उकळतं पाणी अंगावरती होतावं. एवढंच काही गावातल्या लोकांना गारवावरती बसून चपला हार घालून सुद्धा धिंड काढावी. पण तुकोबराय म्हणतात देऊ द्या ना त्रास, पण त्रास देऊन सुद्धा आम्ही भक्तीच्या मार्गावरून थोडं सुद्धा बाजूला गेलो नाही. आणि निळोबराय म्हणतायत तेनेची पण ते चालू जाताना पडी गुंता कोटे मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते झाडू संताचे मार्ग आड राणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शेऊ. आम्ही त्या मार्गाने चालत गेलो. आणि बसलेले ऐकून जा, तुम्ही अशा घटना ऐकलेत का? सायकल चोरीला गेली, जात होत्या. अमोलजी महाराज आता मोटरसायकल सायकलची जागा घेतली, आता मोटरसायकल चोरीला जायला लागले, बरोबर ना? आता अशी एखादी घटना घडते का की 4 व्हीलर चोरीला गेली जाते, पण असं कधी झाले का रेल्वे चोरीला गेली? होय तुमच्याकडं अशी एखादी घटना आहे का रेल्वे चोरीला गेली? जाऊ शकत नाही, कारण ती रस्त्याने चलत नाही, तिला पटरी लागते, तिला रुळ लागतो, बरोबर आहे ना? तसं आमच्या वारकरी संप्रदायात 2 पटरी आहेत, एक ज्ञानोबरायाची आणि एक तुकोबरायाची. जरा गोड ऐकून जा, आमच्या वारकरी संप्रदायात 2 पटरी आहेत, एक ज्ञानोबरायाची आणि एक तुकोबरायाची. तुम्ही चाला याची वाटी. हा, तुम्ही जर या वाटेने चालला तर नारदाच्या गादीवरून शपथ घेऊन सांगतो भरवसेने भेटे पांडुरंग. भेटणार म्हणजे भेटणारच. तुम्ही या पटऱ्या सोडू नका, या पटरीनं चला. एक दिवस देव येणार म्हणजे येणार. आणि तुकोबराय म्हणतात आम्ही त्याला बघितला. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घन. हरे पाहिला रे, हरे पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घन, आजी सोनियाचा दिनो, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घन, आजी सोनियाचा. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो, आजी सोनियाचा दिनो, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो.
कीर्तन ऐका, अगदी हृदयाच्या 7व्या कप्प्यामध्ये बंद करून ठेवायला एवढं गोड बोलून जाईल. निश्चित आपलाही शेवटचा दिवस कसा गोड करता येईल हे आजच्या कीर्तनामध्ये आपल्याला सगळ्याला ऐकायला मिळणार आहे. तुकोबराय म्हणतात आम्ही त्याला बघितलं आणि त्याला बघितल्याबरोबर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची कधी कलिया. आमच्या जन्माचं सार्थक झालं, आमचा शेवट गोड झाला. पण महाराज जगानं त्रास दिला त्याच्याबद्दल काही कौतुक वाटी झाली या वेचाची नाम मंगळाचे तिने. मग महाराज त्या मुक्तीबद्दल मोक्षाबद्दल तुमचं आता काय म्हणणं? महाराज म्हणतात ज्या मोक्षासाठी ज्या मुक्तीसाठी प्रत्येकाची धावपळ चालली ती आता माझी नवरी झाली आहे. तिनं माझ्याशी विवाह केलाय, तिनं मला वरलंय. आणि महिला मंडळ मला सांगा तुमचं हे ऐकतेत का ह्यांचं? तुम्ही त्या बघा लाजलेच. तुम्ही ह्यांचं ऐकता का ह्यांचं? तुम्ही नाही राहिला जे आता म्हणाय झालं फक्त हे. हा जुन्या काळात जरा तुकोबरायच्या काळात ऐकत होते ह्यांचं हे. पण बाबा आताच्या काळात आमदार खासदार चुली पुढं. तुम्हाला एक सांगू का? वाघ होते वाघ, बिबट्या करून टाकलं तुम्ही फार बिबट्या. हे लय अवघड झालं. तुकोबराय म्हणतात माझ्या तिच्याशी काय झालाय? विवाह झालाय त्या मुक्तीशी. आणि अमोलजी महाराज ते लग्नानंतरचे 9 दिवस जरा आनंदाचे असतात. म्हणजे एखादं मूलबाळ होत नाही तर त्या आनंदाला सीमा राहत नाही. पण कसं असतं बाबा, एकदा का 2-4 वर्ष निघून गेली ना मग जावे त्याच्या वंशात ते हा अनुभव आले अंगात ते या जगात येत. हा जसा आना मागं लागतो ना तसं मग माणसाला कळतं काय अवस्था आहे. म्हणजे जरा स्पष्ट बोलून जाऊ का? ज्याचं झालं नाही का त्याला वाटतं कधी होईन कधी होईन कधी होईन. आणि ज्याचं झालंय का त्याला वाटतं नसतं ह्या भानगडीत पडलो तो बरं झालं असतं. म्हणजे कसं शादी का लड्डू जो खाये वो भी पछताए और जो ना खाये वो भी पछताए. तुकोबराय म्हणतात माझा तिच्याशी विवाह झालाय आणि आता लग्नानंतर जे काही दिवस आहेत ते आनंदाने जगण्याचे उरलेत. आता निश्चिंतेने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग विठाला. खऱ्या अर्थानं तात्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली आदरांजली वाहण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलोय. बाबा मी नेहमी बोलत असतो ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. आपली माणसं आपल्या घरात आहेत तोपर्यंत आपल्या माणसाची किंमत काही कळत नाही. आणि दत्ता महाराज एकदा का आपली माणसं सोडून गेली ना मग कितीही डोळ्यात आसू अनागऱ्या आपली माणसं पुन्हा भेटत नाही. बसलेले ऐकून जा. माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल कारण त्याचा रोज उगवणे आणि रोज मावळणे. माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल कारण त्याचा रोज उगवणे आणि रोज मावळणे. पण एकदा का आपले आई वडील ना आपली माणसं माथ्याआड गेली ना पुन्हा किती प्रयत्न करा गड्या आपली माणसं काय भेटत नाहीत. कारण जाण्याचा रस्ता देवानं मोकळा ठेवलाय पण येण्याचा रस्ता मात्र कायमचा बंद करून ठेवलाय. आणि ज्या दिवशी हाडाचं काळं रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारी आई दिवसाची रात्र करणारा बाप आम्हाला ज्या दिवशी सोडू जातो ना त्या दिवशी आम्हा माणसांची अवस्था काय असते बघा. आम्हाला वेगवेगळ्या रूपानं आई वेगवेगळ्या रूपानं आमचे वडील दिसायला सुरुवात होतात. एका कवीनं किती त्याचं गोड वर्णन केलंय बघा. हंबरुनी वासराले हे हंबरुनी वासराले चाटती जमा गाया तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. हे आया बाया सांगत होत्या होतो जवाताना अर दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. अरे कन्या काट्या वेचायाला माय जाई राणी पायात नसे वाहन तिच्या फिरे आणवानी. अरे काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय. दिसती माझी माय रे दिसती माझी माय. त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रूपाने दिसायला सुरुवात होते. असो शेवटी 10-15 मिनिटं मी बाप या विषयाला न्याय देणार आहे. तत्पूर्वी अभंगाला मला न्याय द्यायचा आहे. ज्या मार्गाने तात्या गेलेत बाबा त्या मार्गाने इथं आलेल्या प्रत्येकाला एक दिवस जाणं आहे. ऐकणाऱ्यालाही जावं लागणार आहे, सांगणाऱ्यालाही जावं लागणार आहे, गाणाऱ्यालाही जावं लागणार आहे, टाळ वाजवणाऱ्यालाही जावं लागणार आहे, पकवाज वाजवणाऱ्यालाही जावं लागणार आहे. विनेकरी बाबा जरी भगवंताच्या कीर्तनात वय झालं असलं विना घेऊन उभा असला तरी जशा विण्याच्या रोज तारा छेडताय तशी एक दिवस तार कट करणारे देव. तुटला आयुष्याचा दोरा ये रवा उगा पसरा. सिस्टमवाले दादा जरी सिस्टम लय गोड लावित असला
इको गेन ट्रबलची बटणं जरी भारी फिरत असतात तरी देव एक दिवस कायमचं बटन तुमचं बी फिरवून ठेवणार आहे, बंद करून ठेवणार आहे. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्हाला जावं लागतं, विनेकऱ्याला जावं लागतं, बसलेले तुम्हाला जावं लागतं, दत्ता महाराज तुम्हाला जावं लागतं, अमोलजी महाराज गाणाऱ्याला जावं लागतंय, कीर्तन सांगणाऱ्याला जावं लागते. नवल नाही, संत म्हणले जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. पण त्या संतांना सुद्धा पंचमहाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह द्यावा लागला. बाबा जरा पुढे जाऊन बोलतो, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चालिता मीचे. तुझ्या सत्तेने विराशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तो जगाचा मालक जरी या जगात आला ना तरी त्याला सुद्धा या जगात जास्त काळ राहता येत नाही. येत नाही उरो आले अवतार एर ते पामर जीव. हे कमी पडत असेल तर पुढचं सांगतो. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राट्याशी 33 कोटी देवता मर गए, पडे के आले की फाशी. बाबा मी नाही सांगत, माऊली ज्ञानेश्वरीमध्ये किती गोड वर्णन करतायत बघा. उपजे ते नासे नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटकायंत्र जैसे हे परिभ्रमेगा. माऊली म्हणताय सजीव म्हणून ज्याचा ज्याचा या मृत्यूलोकात जन्म झाला एक दिवस बाबा त्याला मरावं लागणार आहे. कारण उपजली या पिंडा मरण सांगा ते नवे नवे जन्म आले बाळ, त्याची वाटप आहे काल. सजीव मर काय, सजीवाला मारावं लागतं, नवल नाही. पण बसलेले मला एक सांगा, निर्जीवाला तरी या जगात राहता येत असेल का? बाबांनी गोड मान हलवली. नाही म्हणतायत. त्यांना दुजोरा देत देत मी खरं करून दाखवतो. शिष्टमाले दादा किसन ना, किसन मंडप किती वेळ झाला मंडपाचा व्यवसाय चाललाय? 15. कापड 15च वर्षापूर्वी घेतलेला असेल. मग वर्षाला बदलावं लागते. धंदा चांगला चाललाय राव. हे कधी तुम्हाला बोललंय का? नाही नाही, ऊन असलं तरी मीच तापवतोय, सावली असलं तरी मीच ठरवतोय, पाऊस असलं तरी मीच भिजतोय, सुतळीने मला पॅक आवळून ठेवलंय दगडात, असं कधी बोललंय का? म्हणजे याला वाचा नाही आणि स्पर्श सुद्धा जाणवत नाही, याचा अर्थ संवेदना सुद्धा नाही. म्हणजे संवेदना नाही, टच नाही, वाचा नाही, याचा अर्थ सांगा हे सजीव की निर्जीव? सजीव की निर्जीव? निर्जीव ना. मग निर्जीव असलं तरी राहतंय का बदलावं लागतंय? बदलावं लागतंय. आपल्या दोघांचं कोण ऐकायचं? आपल्या बायका ऐकायचं नाही, तिथं पुरावा लागतो आणि पुराव्याशिवाय बोलणं बरोबर नाही. आता मी जी ओवी सांगितली का त्याच्या अगोदर माऊली किती गोड वर्णन करतायत बघा. जैसे जीर्ण वस्त्र साडीजे, मग नूतन वस्त्र मेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे, रामो चैतन्य नादे. माऊली म्हणताय जसं एक दिवस कापड जीर्ण होतं आणि फाटतं, तसं एक दिवस हे सुद्धा बदलावं लागणार आहे, हे सुद्धा जीर्ण होणार आहे आणि टाकून द्यावं लागणार आहे. एका सुभाषितकाराचं किती गोड वाक्य बघा. अरे यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के, अरे यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के. जसं तुम्ही आम्ही रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतो का, तसं आत्मा शरीर बदलून बदलून काय करत असतो, भेटत असतो. पण बाबा या कपड्याचाच लोकांना लय गर्व झालाय. लय महाजातली लोक पैसा आला बरं, पैसा आल्यावर रावण गप बसला नाही, लय हुशार होता. त्याच्यासारखी संपत्ती कोणाकडे नाही, त्याच्यासारखी भक्ती कोणाकडे नाही, दशग्रंथी ब्राह्मण आहे. त्याच्यासारखं ज्ञानही कोणाकडे नाही, त्याच्यासारखी ताकद पण कोणाकडे नाही. फक्त एकच गोष्ट भंगार, नियत. परिणाम ठोकला. प्रभू रामचंद्रांनी कार्यक्रम केला. आता बी बघा बदलापूरमध्ये एक जणाची नियत खराब झाली, परिणाम पोलिसांनी त्याचा बी कार्यक्रम केला. एक लक्षात ठेवा, ज्याची ज्याची भारतात नियत खराब होणार का, भारत एक दिवस त्याचा कार्यक्रम करणार म्हणजे करणारच, हे डोक्यात असू द्या. आणि लय पैसाला माझातले लोक काही काहीचे कपडे जर बघितले ना, बाबा आमच्या गावात एक जण आहे दिवसाला 4 ड्रेस बदलतं, सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट. असं हात लावायचं सुद्धा बी वाटतं, कापतो का काही म्हणजे इतके कडक कपडे. बरं दादा किती कडक कपडे घातले तरी मसर वाट्यात जायचंच आहे ना. बरं स्वतःची माहीत असल्या लोक म्हणते काय, नाही नाही 2500 रुपये मीटरचं कापड घालत होता लिननचं, 2.5 फाडा 60चं पेटायचंय. कारण ही गबाळ आहे का, जोवरी चळन गा तोवरी मनती माझा, बांधोनी या देती यमाची हाती, भूषणी घेती काढून या तुमचं पाटे नाही रे नाही कुणाचे कोणी, तुझे नवे रे कोणी, अंते जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून अंतेच. 4 ड्रेस बदलला ना, दुसऱ्याच्या मैतीला असं मसन वाटत गेलं. नेमका आमचा पाहुणा होता म्हणून मी बी गेलतो आणि नेमकं असं त्याला येशीतून येताना बघितलं आणि असं छत्ती काढून येत होतं. पण बाबा कुठे छत्ती काढावं ही बी कळलं पाहिजे. मसन वाट्यात
तिथं भल्या भल्याची राख झाली तिथं छाती काढी तू. मी त्याला नेमकं बघितलं, त्याला म्हणलं हे छाती आत घे. तो म्हणला नाही घेणार. मी म्हणलं मग का नाही घेणार? तो मला 4 कोटीत. म्हणलं तू का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही, रावणाचं गेलं नाही, तुझे छाती आत घे. 4 कोटीचं कुठं ठिकाण लावतो. तो म्हणला नाही घेणार. मी म्हणलं नाही घेणार तर फुगा फुटणार. आणि बघा बरं का, संपत्तीचा आणि सत्याचा फुगा एक दिवस फुगतो, पण फुगता फुगता टुपकून फुटतो. लक्षात बी येत नाही. फुटतो म्हणजे फुटतो. त्याला म्हणलं फुटणार फुटणार म्हणून नेमकं ती मसनवाट्यात चालायला लागलं. चालता चालता त्याच्या पायाला हाडूक टोचलं. आता मसनवाट्यात सोन आहे हाडकच ना, हाडूक टोचलं ना. हाडूक त्याला किती गोड बोलतोय बघा. एक दिन निकले ते सैर करणे, मन में कई अरमान थे, अरे चलते समय पैरों को चुभी हड्डी हड्डी के ए बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा गर्वानं चालतोय, तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय, पण ऐकून जा मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही, त्या हाडूक म्हणते नाही तर माझ्या वांतन मी 3 कीर्तन एका ड्रेसवरती करतो. त्या हाडूक म्हणताय मी किती बदलायचो? 8 बदलायचो. पण ऐकून जा, या मसन वाट्यात आल्या माझी बी राख आणि तुझी बी. बाबा तुमचं वय काय आहे? बापरे 85 चालू तरी भक्ती आहे. बाबा तुमच्या 85 वर्षातला अनुभव मला सांगा. तुमच्या समोर एखादा श्रीमंत माणूस मेला, पेटावला आणि त्याच्या देहाचं सोनं झालंय असं कधी घडलंय? एखादा गरीब मेला, बिचाराला आग्नेय डाग दिला, त्याच्या देहाची चांदी झाली असं कधी घडलंय? बाबा कुणीही जाऊ द्या हो, शरीराची होय माती कोणी नाही ती सांगते. अवघी कामे सारी खोटी अंती जाणे मसन वाटी, शेवटी सगळ्याच्या शरीराची काय होणार आहे? मातीच होणार आहे. आणि ऐका बरं का, ऐका बरं का, लय श्रीमंत असला लय गरीब असला तरी तुम्ही म्हणाला हेव लय इमानदार तेव लय इमानदार. बाबा नाही, या जगात इमानदार फक्त मसन वाटा आहे. त्याच्या इतका गडीच इमानदार नाही. पटवून देतो. शमशान शमशान तेरे इरादे कितने नेक है, तेरे यहाँ चाहे गरीब हो या अमीर, लेकिन सबका बिस्तर एक है, सबका बिस्तर एक है. मसन वाट्यात श्रीमंत जाऊ द्या गरीब जाऊ द्या, त्याची काय राख आहे. म्हणून पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करत बसू नका, हे नश्वर आहे. कधी राजाचा रंग होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले ना, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी बाणी. बाबा झोपताना राजा म्हणून झोपला, पण सकाळी उठल्याबरोबर हातात कटोरा पडला. हे राजाची अवस्था आहे. जरा मोठ्याचं उदाहरण सांगतो. भगवान प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार होता, पण त्याच वाटेनं वल्कल धारण करून भगवान प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागतं. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, जरी होय राहणार रंग. कधी पारडं बदलायला सांगता येत नाही. श्रीमंती आणि गरिबी ऊन सावलीचा खेळ आहे. कधी दिवस बदलेल सांगता येत नाही. आणि एक वाक्य आवर्जून या कीर्तनातून घरी घेऊन जा. आपला शेजारी आपला मित्र जर गरीब आहे तर त्याच्या गरिबीवरती हसायची कुचेष्टा कधी करू नका, कारण देव कधी फिरून आपल्याला तो दिवस दाखवेल सांगता येत नाही, सांगता येत नाही. अरे चालताना एक पाय पुढे असतो एक पाय मागं असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नसतं मी मागे, कारण त्यांना माहिती शनादा चित्र बदलणार आहे. मागचा पुढे आणि पुढचा मागे, गर्व कशाचा करायचा? जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातात, पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो का त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खात असतात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट पहा, वेळ नक्की तुमची येईल. ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय तुमच्या दुप्पट्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल तसं भराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, किंवा जैसी करणी वैसी भरणी. जसं कराल तसं भरावं लागणार आहे. हस्तिनापुराचा मालक, 100 मुलाचा बाप, भारताचा एकुलता एक सम्राट धृतराष्ट्र उदाहरण तुमच्या पुढे. आता जास्त विस्तार करणार नाही. आपलं हे सगळं लांबलं एका ओवीमुळं लांबलं, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे. जन्मय म्हणजे मृत्यू निश्चित आहे. महाराज 10 मिनिटं झालं आम्ही ऐकतोय मरावं लागणार आहे, मरावं लागणार आहे, मरावं लागणार आहे. पार झालंय आमचं. पण हे मरण येण्याच्या अगोदर तुकोबऱ्यासारखं आम्हालाही म्हणायचं, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मग आम्ही काय करायला पाहिजे? महाराज म्हणतायत, जरी करणे असेल शेवट गोडगा, जर वाटत असेल शेवट गोड व्हावा तर राम राम स्मराधी. त्या देवाचं भजन करा. तुकोबराय सांगतायत, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. किंवा देवाचा नियम आहे, अंतकालेच मामेव स्वरण मुक्तवा कलेवरम. जर मरताना देवाचं नाव मुखालं तर देव काय करतोय? मोक्ष देतोय, अन्यथा मोक्ष नाही. मग काय काय म्हणले महाराज? मरताना देवाचं नाव घ्यायचंय ना. मग बघू ना, अजून लय आयुष्य करता येईल म्हातारपणी, पण म्हातारा होचीनच का शेवणं, म्हातारा होचीनच का शेवणं. काय काय म्हणले? बघू महाराज शेवटचा काळ आम्ही म्हातारा होणार आहे, पण शेवटच्या वेळेस येईलच हे का शेवणं. आपल्याकडे एक मन आहे बघा, आडातच नाही तर मग बरोबर ना बाबा, आधी आडात पाहिजे ना, मग पावरे तीन ना.
म्हणजे त्याला अगोदर करायला पाहिजे ना, मग येईल ना. बरं मला सोपं सांगा, 10वीचा वार्षिक परीक्षेचा पेपर पास व्हायचा आहे, मग अभ्यास कधी? पेपर दिवशी का वर्षभर अगोदर? वर्षभर अगोदर करून मी पास होईल का नाही गॅरंटी नाही. काय काय इतकी असतो का म्हणे आयशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरा द्या. म्हणजे कुणाची बुद्धी कशी त्याच्यावरती, म्हणजे वर्षभर करून सुद्धा पास होईल का नाही सांगता येत नाही. तो पेपर जाऊ द्या, पण मरण हा आयुष्यातला सर्वात मोठा शेवटचा पेपर आहे. मग हा पेपर पास होण्यासाठी अभ्यास कधी करावा लागेल? निम्या गावऱ्या मसनात गेल्या, जोवरी सकळ सिद्ध आहे, जोपर्यंत अंगात राहण आहे तोपर्यंत भक्ती करावं लागेल. आणि नाही भक्ती केली तर मग अवघड गोष्ट होईल. मग महाराज एखादी घटना सांगा की जेणेकरून शेवट गोड केलाय, भजन करावं लागलं, भजन करून शेवट गोड झालाय. पण बघा किती गोड आहे. त्या गजेंद्राचा नकरानं पाय पकडला, तुम्हाला माहिती, पण ओझर तर सांगून जातो. गजेंद्राचा नकरानं पाय पकडला, आणि पाय पकडल्यानंतर त्याने सगळ्याला हाक मारली. आईला मारली, वडिलाला मारली, भावाला मारली, बहिणीला मारली, सगळ्याला मारली. पाहुणे रावळ्याला बाबा सगळ्यांना प्रयत्न केले पण सोडता येईना. आणि मग त्याच्या लक्षात आलं, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजीची कामिना दुराई, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी बलीबलीन. मग त्याच्या लक्षात आलं, तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून. आपण कधी अंतकाळ जवळ आल्यानंतर, आणि आपली बी तीच गंमत आहे, मरण आल्यावरती आपल्याला कळतं देवाचं भजन करायला पाहिजे. पण त्यावेळेस बाबा राम राम म्हणायच्या वेळेस ती लांब लांब म्हणत, त्यावेळेस भजन करून उपयोग होणार नाही. आणि मग त्याच्या लक्षात आलं आता कोणी नाही, त्यानं एक कमळाचं पान उचललं, वर फेकलं फुल, आणि सांगितलं, हे मधुसूदना, जगाचा मालक कोण असेल त्याने मला वाचवायला यावं. अंतकरणापासून हाक मारली, हत्ती मनुष्य देव खाली आला आणि घेऊन जाणार. पण गंमत बघा, तेवढ्यात त्यांना कारण सांगितलं, ए देवा थांब, नको लय शहाणपणा करू, आजशील तू देव, मान्य की म्या बोलविल्या, तू मालक हे मान्य की, पण जरी तुझी सत्ता असली तरी आम्ही विरोधी पक्षात आहेच ना. जरी तुमचं बहुमत लय असलं तरी आम्ही बी विरोधी पक्षात बसलोय ना. आमचं बी काहीतरी मन असनच ना, आमचं बी मताला काहीतरी न्याय द्यावाच लागणार ना. काय म्हणणं आहे, त्याला का घेऊन चाला? अरे त्यानं माझं मरताना भजन केलं, माझा नियम आहे, मरताना भजन केलं की मी वर घेऊन जातो. पण मला का ठेवलंय? त्याला घेऊन जा, पण मला का ठेवलाय? बघा बरं का, बोलाय माणसं पटायला पाहिजे. जो बोलाय हुशार आहे त्याची माती बी इकती, आणि जो बोलाय हुशार नाही त्याचा गहू बी इकत नाही. ती बोलाय हुशार होतं नकर मला, त्याला काय घेऊन चाललाय? माझं भजन केलं. अरे पण कुणामुळं केलं? कुणामुळं केलं? मी पायीच नसता पकडला तर तुझं भजन केलं असतं का? बरं चल पकडू दे पाय, पण त्यानं अगोदर कुणाला हाक मारली? सगळे पाहुणे रावळे घरचे. आणि मग शेवट तुझी आठवण झाली की आता कोणीच सोडवणारा दिसाना, त्यावेळेस तुझी आठवण झाली. बरं घेऊ दे नाव, पण मला एक सांग, त्यानं भजन केलं, मग मी काय करतो? देवाने सांगितलं तू रक्त पित होता. बरं रक्त पित होता ना, माझं तोंड गुतलं, पण माझे कान तर उघडे होते ना. आणि ज्यावेळेस त्यानं तुला हाक मारली त्यावेळेस मी कानानंतर भजन केलेलं ऐकलंय ना. आणि मग सगळ्यात श्रेष्ठ भक्ती कोणती आहे? श्रवण भक्ती. मग म्हणलं म्हणजे तुम्ही जे आता करताय ती भक्ती आमच्यापेक्षाही बी श्रेष्ठ आहे. मग त्यानं सांगितलं सगळ्यात श्रेष्ठ जर भक्ती श्रवण भक्ती, तर माझ्याकडून बी नामस्मरण घडले, मला बी उचलावं. बघा हुशार बोलाय पटाय शेवट गोड. गजेंद्रानं भगवंताचं शेवट भजन केलं, शेवट गोड. चला मी पहिल्यांदा जाईल, पटवून देतो अजून पण प्रमाणात देऊन. नामदेव राया, जीवन नावाची संधी जन्मही मृत्यू आहे, पण जन्मापासूनचा मृत्यूपर्यंत अंतर काढून आम्हाला आमचा शेवट गोड करायचा आहे. मग आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? बघा नामदेव राय काय म्हणतात, उठा उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या युगो. जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जगदेव रागा काही भाव, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलाती, जगजोगी
नामदेवराया काकड्यामध्ये म्हणतात उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी आता जन्माच्या केव्हा जगजोगे जाग जाग बोलते केव्हा आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या नाडूने बघा बाबा तरी बी लोकांनी भजन केलं नाही आणि नाही भजन केल्यावर कशी फसगत निर्माण होते एक दृष्टांत घरी घेऊन जा एवढा कीर्तनातला म्हणजे लक्षात येईल। एकदा काय झालं एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला। आता राजा मलिक त्याचा छंदच ना शिकार करत शिकार करायला जंगलात गेला धनुष्य घेतला धनुष्याला बाण लावला नेम साधला आणि प्राणी मारणार तेवढ्यात राजाचा पाय चुकून एका विषारी सापाव पडला। आता सापाव पाय पडल्यावर साप गुदगुल्या करीतो तुमच्याकडं गोंजरतो बरं केलं अजून दोनदा दे कसं आहे चुकून पडू द्या अथवा जाणून बुजून पडू द्या साप काय करणार त्याचा स्वभाव आहे दंश करून साप चावणार तेवढ्यात राजाच्या मग एक लाकूड तुड्या लाकडाची मुळी घेऊन गेला होता त्यानं बघितलं बापरे प्रांताचा राजा आहे आणि नजर चुकीन राजाचा पाय काय झालाय विषारी सापाव पडलाय आणि जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर साप काय करतोय राजाला चावतोय आणि जर राजाला साप चावतोय तर राजा एका मिनिटात काय होतोय मरतोय आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय कुणाच्या मनात शंका आहे मुळीवाल्याची त्यानं विचार केला नाही लाकडाची मुळी फेकून दिली पळत गेला राजाला ढकललं राजा खाली पडला राजाचा नेम चुकला राजा वैतागला बावळट आहे मूर्ख आहे अक्कल नावाची गोष्ट जरा देवानं देताना तुला कमी दिली का तुला माहित नाही का मी कोण आहे अहो राजेसाहेब तुम्हाला कोण ओळखत नाही हो तुम्ही प्रांताचे मालक आहे तुम्ही आमचे राजे तुम्ही आमचे धनीत तुम्हाला कोण ओळखत नाही फक्त तुम्हीच आम्हाला गरीबाला ओळखत नाही पण मला कार्य ढकलून दिलं पलीकडे बघताय का सळसळ करत जाणारा साप बघितला बापरे पाय पडला होता हो म्हणजे चावला असता हो म्हणजे मी मेलो असतो हो म्हणजे तुझ्यामुळं मी जिवंत आहे हे सांगायचंय का तेच पटवून देतोय आताचा जो श्वास घेताय ती माझी कृपा आहे तुमच्यावरती काय करतो श्री काही नाही रोज या जंगलात येतो दिवसभर वाळलेलं लाकडं गोळा करून जातो घरी घेऊन जातो चुलीत टाकतो त्याचा कोळसा करतो कधी कधी खोरोची तिकतो कधी कधी साखरवाडी तिकतो कधी कधी ती जवळचे 2-4 गावं घेऊन 2-4 गावामध्ये इकतो त्याच्यावरती माझा उदरनिर्वाह करतो आता हे काय करायची गरज नाही चल माझ्या राजधानीत जरा महत्वाचे लक्ष देऊन ऐकाल आता काय करायची गरज नाही चल माझ्या घरी राजधानीत नेल्यानंतर प्रधानजीला हाक मारली प्रधानजी इकडे यावं काय हो राजेसाहेब आपल्या राज्यात चन्नाची बाग किती आहे राजेसाहेब मोजून 2,500 एकर आहे लगेच तोवर आलेली मोजून 1,000 एकर आहे मग एक काम करा एक कोरा कागद घ्या त्याच्यावरती 5 चक्राचं बक्षीसपत्र करा त्याच्यावरती माझी मुद्रा लावून सही करायला माझ्याकडे घेऊन या बाबा त्यावेळेस काय तलाठी ग्रामसेवक तहसीलदार होते काय राजा बोलेन दल आले राजानं सही केली तो लाकडाचा कागद त्याच्या हातात देणार पण तत्पूर्वी आहे का एका एकरात कसं बिन किती बी चंदन येऊ द्या कमीत कमी 3 कोटीच होत आहे किती मन में लड्डू फुटा डेअरी मिल्क नाही वाटत लावा चंदन लावा वाटलं तरी लावू नका नाही तर 10वा आणि 13वा संगत जेलमध्ये करावं लागेल त्याला परवानगी लागते एका एकरात किती पैसे 3 कोटी 15 एकर 5 एकर झाले किती पैसे 15 कोटी त्या लाकूड तोडायला मिळाले बाबा लाकडं तोडायला जायची गरज आहे काहीच गरज नाही 2 वर्ष निघून गेली 2 वर्षांनंतर राजा पुन्हा त्या जंगलात फेरफटका मारा गेला त्याच्या लक्षात आला पण 2 वर्षापूर्वी याला 5 एकराची बाग दिली आता विकली असेल घर गाडी नोकर चाकर सगळं त्याच्याकडे असेल आणि जिथं 5 एकर दिली का तिथं नेऊन राजानं असा रथ उभा केला ना असं 5 एकराकडे फिरून बघितलं जसं 5 एकराकडे फिरून बघितलं का तसं राजाचं बी डोळं फिरलं जिकडे बघीन तिकडे कोळसा राखच आता ह्याचा धंदाच कोळशाचा ना ह्याला काय साग दिलं काय चंदन दिलं काय हे काय करणार आहे कोळसाच करणार राजा खाली उतरला तेवढ्यात लाकूड तोड्या पळत आला राजाच्या चरणावरती नतमस्तक राजेसाहेब लय उपकार झाले हो तुमचे काय झालं 2 वर्षापूर्वी त्या जंगलात जावं लागायचं कधी लाकडं मिळत होती कधी मिळत नव्हती मिळाली तर पोटभर खायला मिळायचं नाही मिळालं तर अख्खं घर उपास राहायचं आता रे आता किती सोपं केलं आता तुम्ही मला माझ्या घरा शेजारी 5 एकराची बाग दिली आता लांब जावं लागत नाही आता सकाळ सकाळ उठतोय कुऱ्हाड हातात घेतोय त्यातली 2-4 झाडं झपकावतोय खपकावतोय तुडितोय आणि आता त्याचाच घरी येऊन कोळसा करतोय आता त्याला खोरोचितच गिरायक लागते का बरं वास मारते ना चन्नाचं म्हणजे राजा म्हणला 5 एकराचा कोळसा केला काय म्हणला मोजून बघा ना मापात पाप नाही नगभर जास्त नाही नगभर कमी नाही मोजून 5 एकराचा कोळसा केलाय म्हणला एखादी दपली बिपली आहे का मावशाव दपली कळती का गॅसच दपली कळती का हां तो म्हणला दपली आहे का राजा तो म्हणला दपली नाही पण कोराडीचा दांडा आहे आणू का म्हणला राजा म्हणला आण राजानं कोराडीचा दांडा हातात घेतला त्यातून कोराडी निकाली नाच्या बाह्या महाग सारल्या काय केलं असेल महाराज आता आम्हाला एवढं बी कळत नाही वय आणि एवढं नाही कळलं आम्ही माणसं तरी कशाची पण तुम्ही जो विचार करताय तो राजाने केला नाही राजा विचारवंत होता राजाच्या लक्षात आलं हाणून मारून आता याला कोळशाचं परत चंदन मग आता मारून काय उपयोग आहे का आता समजावून सांगावं लागेल राजानं त्याच्या हातात लाकूड तोड्याच्या हातात दिलं त्याला सांगितलं जा पलीकडे चन्नाचा व्यापारी त्याला विचार या लाकडाची किंमत काय राजानं पाठवलंय हो हातभर लाकड आहे काय किंमत होईल वाज घेतला मला या घरी चंदन आहे अरे जर अजून भरपूर लाकड असतील तर कोट्यवधी रुपये देतो भरपूर नाही 5 एकर होती येतंय लक्षात भरपूर नाही 5 एकर होती पण पट्ट्यानी
कोळसा केला कोळसा. एवढ्या मला दांड्याचं सांगतात काय होते ते मला दांड्याचा 10,000 देतो. पळत पळतच आला राजाकडे. राजा साहेब दांड्याचा 10,000 म्हणते. 10,000 दांड्याच हो. आता राजाने विचारायला प्रश्न लाखोड तोडीनं दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आता राजा विचारतोय किती म्हणताय ते लाकडाचा हातभर? 10,000. तुला किती एकर दिली ती? 5 एकर. तू काय केलं? 5 एकराचा कोळसा केला. कितीचा विकला? 5 एकरात मोजून 5,000चा. ए तुला काय कळलं का रे? तुझ्या काय लक्षात आलं का रे? तुला काय समजलं का रे? आणि बघा बरं का, चूक लक्षात आल्यावर माणसानं नंबर व्हायला पाहिजे. पण बाबा चुका करून सुद्धा काय काय माणसं उरपात्या खोपरीची असतात. चूक लक्षात आली पाहिजे. त्याच्या लक्षात आलं आपली चूक काय झाली. त्याने हात जोडले तर नम्रपणे उभा आहे आणि राजाला विचारतोय, राजेसाहेब सांगू? खरं सांगू? मनापासून सांगू? राजेसाहेब कळलं बरं का. पण आता त्या व्यापाऱ्याजवळ गेल्यानंतर कळलं. पण राजेसाहेब आता कळून काय उपयोग आहे हो. आता कोळसा केला ना, आता वेळ निघून गेली. आता कळून काय उपयोग आहे का? अजून 5 एकर देतात. ते मला 5 एकर नाव काढल्या झपकीन बाप्पाची पिंडे होई म्हणला. म्हणजे अजून कोळसाच करतो का? म्हणजे हे कोणाचं चाललंय? राजाचं लाकूड तोड्याचं. माझ्या गोळ्या संपल्यात का? माझा कोरोनाचा रिपोर्ट डबल पॉझिटिव्ह आहे. ए राजाचं लाकूड तोड्याचं फक्त उदाहरण आहे. नाही तर ही देहरूपी इमारत आहे का? ही बी एक चंदन आहे. आणि एवढी गोड इमारत देऊन जर भजन नसेल करत तर नाही तरी गेला नाही तरी गेला. गायक वादकांसाठी जरा जोरदार टाळी द्या बरं. वा अमोलजी महाराज गोड. एवढा अनमोल किमतीचा नरजन्म देऊन जर भजन नसेल करत तर सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म. बाबा जरा माफी मागून पुढे जाऊ का? ते 15 कोटी चुलीत जाऊ दे, पण एखाद्यानं 20 कोटी दिले ना आपला हात इथून मोडला. पुन्हा हाय असा 1 अब्ज रुपये घेऊन जवळच्या डॉक्टरकडे जायचं, दवाखान्यात जायचं. डॉक्टर ही किडनी खराब झाली जरा तेवढी नीट करून द्या. देतील काय? एवढंच काय? मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या जरी सुवर्ण न मिळे एक क्षण नरजन्म. मेरुतुल्य पृथ्वी जरी त्या भगवंताच्या मेरुतुल्य पृथ्वी एवढं सुवर्ण जरी त्या भगवंताच्या चरणावरती नेऊन टाकलं ना तरी आयुष्यातला एक शेवटचा श्वास वाढून मिळत नाही. म्हणून फक्त एक काम करा, जोवरी सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपले सोयीत पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत अंगात राहणं तोपर्यंत झडझडोनी वाहिला निघ. ये भक्तीची वाटे लाग तोपर्यंत भक्ती करा नाही तरी गेला जन्मया. अख्ख्या जगाचं आपल्या मानवी जीवनाचं सारे एका शब्दात सांगतो, एका वाक्यात सांगतो. एवढं फक्त घरी घेऊन जा. अख्खं कीर्तन विसरलं तरी चालेल. मिळालंय चंदन याचा फक्त कोळसा होऊ देऊ नका म्हणजे झालं. हां तुम्ही म्हणाल महाराज आता 80 गेलो आम्ही, निम्मे अर्धा कोळशात गेलोय आम्ही, पार झालाय आमचा. पण महाराज म्हणतात जाऊ द्या, झालं गेलं जाऊ द्या, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आता कळलंय ना, मग आता तरी पुढे हाच उपदेश नका करून अशा आयुष्याचा. आणि मग एवढं सांगून बी ऐकत नसाल तर आमच्या बाप्पास तरी काय जायचं. विसरली तया थोर झाली हानी पचतीला खाणी 84 तरी लोकांना ऐकलं नाही. मग लागून या पाया बिनवितो तुम्हाला करेटाळी बोला मुख्यानं. 2 संतांना विचारलं, शेवटी 3ऱ्या संतांना विचारेल नाथ बाबा शेवट गोड करायचा जन्म आहे मृत्यू आहे, पण जन्मापासूनचा मृत्यूपर्यंत अंतर काढून आम्हाला शेवट जर गोड करायचं असेल आम्ही काय करावं लागेल? परत मिळेल का सांगता येत नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. मग काय करायला पाहिजे? बघा नाथ बाबा किती गोड बोलतायत.
नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणार शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना दयामध्ये दुःख यातनार दयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मागो सुचना तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा बरोबर ना ज्यांचा काकडा पाठ आहे त्यांच्या लक्षात येईल काकड्यात वासुदेव नावाचं प्रकरण आहे त्यात नाथबाबा सांगतात नरदेह दुर्लभ जाणार ओ माई जुन्या काळात यायचे का वासुदेव घरी ती टोपी असायची त्याला भारी मोराची पिसारी असायची त्याला चांगलं रंगवलेली असायची चांगली नक्षी आणायची आणि सकाळी पहाटे 4-5 वाजता यायची बरोबर आणि लय भारी गाणं म्हणायचे दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला दान पावलं सकाळच्या पारी दान पावलं दादा दान पावलं ते पिंगळे यायचे का पिंगळे एका हातात कंदील असायचा एका हातात टिमकी असायची टिम 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 आता काळ बदलला आहे आता वासुदेव येतो आता पिंगळा येतो आता वासुदेव येत नाही आता पिंगळा येत नाही आता जागा करा येतो पाववाला पंग पंग त्यामुळेच माणसात राहिली नाही जुन्या काळात ते वासुदेवाचा नित्य धर्म माणूस की शिकवायचा आता ते बटरवाले ते एकच सांगतात खाऊ घ्या बटर घ्या खारी घ्या टोच घ्या मराव का आता ते खाऊन ते जुन्या काळात वासुदेव घरी आल्यावर लय भारी गाणं म्हणायचं बघा तुम्हाला सगळ्याला आठवेल तुमचं लहानपण अरे वासुदेवाची ऐकावानी अरे जगात नाही रामर दाम करी काम वेड्या दाम करी काम दाम करी काम वेड्या दाम करी काम राम करे काम वेडा राम करे काम रे राम करे काम वेडा राम करे काम रे ही वासुदेवाची वासुदेवाचे ऐकावानी जगात नाही राम राम करी काम वेड्या राम करे काम रे राम करे काम वेडा राम करे काम रे पैशाची जादू लैणारी सणधोरा नयाची हव जन्मापासून सारे माणस जन्मापासून सारे माणस या पैशाची गुलाम रे काम करी काम वेड्या काम करी काम रे राम करे काम वेडा राम करे काम रे राम करे काम वेडा राम करे काम रे ही जुन्या काळातली गाणी ही आमची वारकरी परंपरा सांगणार आहेत वारकरी परंपरा जपणार आहेत आता वासुदेव गेला आता सॅन्टा आला ही माणसं आमची भारतीय संस्कृती विसरून दुसऱ्या संस्कृतीचं अनुकरण करायला लागले चला मला त्याच्याकडे जायचं नाही ते वासुदेव यायचं बाबा तरी लोकांनी ऐकलं नाही शेवटचा मोर्चा माझ्या ज्ञानोबा ऐकलं असले 2 मिनिटात अभंगाच्या पहिल्या चरणावर येतो ज्ञानोबा सगळे संत म्हणतात भजन करायचं पाहिजे आमचा चाललाय प्रपंच सगळ्यांचं म्हणणं आहे भजन करायला पाहिजे आमचा चाललाय प्रपंच तुमचं काय म्हणणं आहे महाराज म्हणतायत आम्ही प्रपंचाला कधीच विरोध केला नाही उलट माझी तर प्रतिज्ञा आहे अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने लोक माझं तर म्हणणं आहे संसार थाटात पण संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळेला जितक्या सायासानं तुम्ही प्रपंच करताय हरिपाठ सायासे करशी प्रपंच दिननिशी हरिशीन भजसी कवण्या गुणे जेवढ्या सायासानं तुम्ही प्रपंच करताय तेवढ्या सायासानं परमार्थ करा देव काय देवाचा बाप तुमच्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहायचा नाही पण तेवढ्या सायासानं परमार्थ करा पण आपला सायात चाललाय प्रपंचातला आपलीच माडी आपलीच गाडी ना आपल्याच बायकोची गोलगोल साडी याच्या पलीकडे माणसाचं जीवनच नाही काय काय माणसं संसारूपी भाऊसागरात इतके बुडालीत की फुगून सुद्धा वर आले नाहीत इतके बुडालेत पण महाराज म्हणतायत हा प्रपंचातला 8 तास तुम्हाला आमदार बनवेल खासदार बनवेल मंत्री बनवेल पंतप्रधान बनवेल राष्ट्रपती बनवेल नवे जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील बनवेल पण प्रपंचातला 8 तास तुमचा शेवटचा दिवस गोड करेलच असं जरा महाराज बोलून जाऊ होणारच नाही प्रपंचातला 8 तास किती करा शेवट गोड होणं अशक्य पण मग महाराज करावं काय लागेल परमार्थातला 8 तास करा किती करा कामामध्ये काम
काही म्हणा राम राम जाईल हा भवश्रम सुख होईल लोक. अगदी थोड जरी परमार्थातला अट्टास केला तरी निश्चित शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारे तुम्ही काय केलं दिनरचनी हाची धंदा गोविंदाचे पवार. बोलण्याची नाही आता देवाविन काही रात्र न कळे दिवस न कळे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग रात्रंदिवस गोविंद गोविंद म्हणा लागली छंद किंवा गायनाचे उडे आपुली या छंदे मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे इतकं भजन केलं माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की आमचा शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही केला हा परमार्थातला अट्टास केला आणि याची फलश्रुती आमचा शेवट काय झाला गोड झाला. महाराज निश्चित लक्षात आलंय आम्ही पाऊण तास जवळजवळ झाला ऐकतोय की भजन करावं लागेल भजनाशिवाय गत्यंतर नाही तर शेवट काय होईल गोड होईल. पण महाराज एखादा सोपा मार्ग असेल तर सांगून जाणार ऐका भजनाशिवाय गत्यंतर नाही पण थोडी शाश्वती आहे की होऊ शकतो कोणाचा ऐका. काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतात तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगत असतात. लक्ष द्या काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतात तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगत असतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात अमोलजी महाराज ती माणसं जिवंतपणेच मेलेली असतात. परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जगतात ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. संत या जगात आले जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टवेती परोपकारी आले जगाचं कल्याण केलं आणि निघूनही गेले पण गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्तीच्या. किंवा तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे पण ती कीर्ती जगात शिल्लक ठेवण्यासाठी जगावं लागतं जगाच्या वेगळं. मग कसं जगाल चालताना असं चाला आपल्यासोबत 10 जणांना चालावं बोलताना इतकं गोड बोला साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे बोल ऐसा बोले जिने बोले विठ्ठल डोले मुखी अमृताची बाणी देह देवाचे कारण. बसताना अशा ठिकाणी बसा आपल्यासोबत 10 जणांना बसावं आणि जाताना असं जा आपण गेल्याची बातमी ज्याच्या कानावरती येईल ना त्याच्या डोळ्यातून टचकन अश्रू पाले पाहिजे इतकं चांगलं जीवन जगा. आणि निश्चित ज्या दिवशी तात्यांनी या हे लोकांची यात्रा संपवली असेल ज्या दिवशी या जगाला सोडून गेले असेल ज्याच्या कानावरती बातमी गेली असेल का बाबा त्याच्या डोळ्यातून अश्रू आले असतील कारण एक चांगला माणूस या जगातून निघून गेला. कधीच कोणाला दुखवलं नाही आयुष्यभर भक्ती आयुष्यभर गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली आयुष्यभर भगवंताची भक्ती केली गावातल्या कोणाला दुखवलं नाही संसार इतका थाटात केला मुलांवरती चांगले संस्कार केले आणि चांगले संस्कार करून चांगलं वागून कारण येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती एर अनुष्ठिती सामान्य सकळ चांगलं वागून दाखवलं लहान्याने कसं वागावं हे त्यांच्याकडून बघून आज निश्चित शिकावं लागत आहे. पण निघूनही गेले पण गेल्यानंतर निश्चित ज्याच्या कानावरती बातमी गेली असेल त्याच्या डोळ्यातून टचकन अश्रू आले असतील की एक चांगला माणूस या जगातून निघून गेला. शेवटी मी कीर्तनातल्या शेवटच्या वाक्याकडे असेल माणसाला आयुष्य किती मिळालं याला अजिबात किंमत नाही पण मिळालेल्या आयुष्यामध्ये कार्य किती चांगलं केलं याला खूप किंमत आहे.
माझ्या ज्ञानोबाऱ्याला आयुष्य कमी मिळालं, माझ्या तुकोबऱ्याला आयुष्य कमी मिळालं, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्य कमी मिळालं, पण मिळालेल्या आयुष्यामध्ये एवढं मोठं कार्य केलं की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत त्यांचं नाव या जगात शिल्लक आहे. तसं नसतंय, जोपर्यंत त्यांचं नाव आहे तोपर्यंत चंद्र सूर्य तारे ह्या जगात आहेत, ही शिल्लक गोष्ट लक्षात ठेव. म्हणून चांगलं जगता आलं पाहिजे. शेवटी 3 वाक्य मी बोलून जाईल. काही जणांचं जगणं या जगात असं ना बाबा, काही जणांचं जगणं शेणासारखं असतं, काही जणांचं जगणं गौरीसारखं असतं, तर काही जणांचं जगणं हे कापुरासारखं असतं. काही जणांचं जगणं शेणासारखं, शेण पेटवायचं असं पेटत, आणि बाबा जरी 5 टी कजाळ वगैरे टाकून पेटावलंच तरी नुसतं दुपान. तसं काही जगणं असतं. ह्याला गोड नाही त्याला गोड नाही, ह्याला डिवचीन त्याला डिवचीन, ह्याला काहीतरी म्हणीन त्याला काहीतरी म्हणीन, ह्याचा बाण टुकरीन त्याचा बाण टुकरीन, म्हणजे उगत दळ भाद्र्यावाने जगणं. गावात जाऊन ह्याला नावं ठेवीन त्याला नावं ठेवीन, मग त्याचं टोन म्हणजे जवळजवळ गावचा कुचरवाटाच असतं. तसलं दळ भाद्र्यावाने जगणं कोणाच नसावं. 2 नंबरचं जगणं आहे शेण गौरी पेटवा, कमीत कमी जगाला राग तरी देते. आणि 3 नंबरचं जगणं आहे कापूर पेटवा, जगाला सुगंधही देतं, जगाला उजळही देतं. हरिपाठ कापुराच्या वाती उजळील्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली दैसी. तसं 3 नंबरचं जगणं तात्यांचं होतं. आयुष्यभर चांगलंच भागले, समाजासाठी झिजत राहिले आणि निघूनही गेले, पण निश्चित आज ते म्हणत असतील यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गुरव. जर माझ्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं एवढा समाज या ठिकाणी गोळा होत असेल तर माझं जगणं काय असेल, निश्चित तात्यांचं जगणं काय असेल हे बघून घ्यायला अडचण नाही. एवढं सांगून बे एखादं म्हणजे नाही भजन केलं, नाही चांगलं वागलो तर मग आमच्या बापाचं काय जायचंय. आमचा बी हाच सांगायचा धंदा, त्याचंच पैसे घेतो आम्ही. नाही तुम्ही ऐकलं तरी आमचं ठरल्यात तेवढं बाबा आम्ही घेऊन जाणारच आहे, त्यात बदल नाही. पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय यायची नाही. तुमची मुदल केरात जाऊ नये असं वाटत असेल तर भगवंताचं भजन करा, आणि नाही भजन केलं तर ते हळदी कुकू बंद करा. जर नाही भजन केलं तर तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही, तुम्हाला घेऊन जायला यम. बरं यमाला बसाय नीट नाही. जागवार, पजरो, जीप, कंपासवाडी, बुलेट, थार, क्रेटा, इनोवा, छोटा टी, टमटम, 4 टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, इमेटी, राजदूत, सायकल, मर्सिडीज, BMW, बेन्झ, रेडा, हाल्या आणि हाल्या बसलाय फकड्या, आणि मग हातात चाबूक आहे, मग मारी ती तुडी ती झोडी ती निष्ठोडी यमाचे किंकर भाऊ झालं नाही त्या यमाशी करून आणा. अजून बी तुमच्यात फरक होत नसेल तर फक्त मरून बघा, मग कळलं वर गेल्यावर किती रट्ट भेटतात. फक्त हाणल्यावर आम्हाला सांगा येऊ नका, नाही तर आम्हाला कुणीकडे पळावं मिळ लागायचं नाही. म्हणून भजन करा. नाही भजन केलं तर पुन्हा नाथबाबाकडे जातो. नाथबाबा काय म्हणतात बघा. हे जरी नाही काल बघा दुसरा येईल, हे जरी नाही काल ही सरते शेवटी बा, काळ बांधून नेईल सरते शेवटी बा. ही गजनार्दनी आमचे काय जाईला, महाद्वारी बोली बोली तुने का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तुने का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तुने का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तुने का पिंगळा महाद्वारी. काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं फुलं, अशीच देखणी होती का मुसलमानाची सुना. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवाना, राजा तो गुणवाना, म्हणून आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. ही अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोहम वाग्या, प्रेम नगरावारी सावध होऊन भजनी लागा देव करा करीवारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. ही आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो, आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, झांज ढोल वाजतो मामाचा
गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा ही काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार राणी बहिणी डोंगरात राखतो मेंढर अरे बाळू मामा पायाचा काटा अरे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा ही वाघाच्या जातीची मोलाची छातीची जगात वैभवशाली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली जय 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 भवानी जय 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 शिवाजी सर्वांच्या हातवर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शुभासनाधीश राजाधिराज योगीराज नीतिमंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वर्धवंत जाणता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर हे सोपं नाही मरण एखादा एवढ्या तावडीत घावल्या हे अवघडे म्हणून नाथ बाबा म्हणतात हे जरी नाही गालं मग दुसरा येईलच तर ते शेवटी बाग काळं बांधून येईल जर यमाचा पाहुणा प्राणी व्हायचं नसेल तर त्या देवाचं भजन करा पण कोणत्या विठोबा रखो माये